त्यानंतर आपण स्वरला स्टार्ट करणार आहोत। आता बघा, स्वर लिहिताना हाफ सर्कल करायचा, अर्ध्यापर्यंत आणायचा, इथे काढून दाखवते, हाफ सर्कल करायचा, अर्ध्यापर्यंत आणायचा, परत हाफ सर्कल करायचा, तो थोडासा वरती न्यायचा, स्लिपिंग लाईन, स्टँडिंग लाईन, दॅट्स इट। ओके, त्यानंतर हाफ सर्कल थोडासा वरती न्यायचा, स्लिपिंग लाईन घ्यायची, स्टँडिंग लाईन, दोन व्यवस्थित गॅप आला पाहिजे, त्यामुळे सुंदर दिसतं। त्यानंतर ई काढूया, बघा, स्टँडिंग लाईन द्यायची, हाफ सर्कल आणि इथे हा थोडासा खाली आणायचा, दॅट्स इट। स्टँडिंग लाईन, हाफ सर्कल, जसं आपण एस काढतो आणि त्याला खाली आणायचा आणि त्याच्यावरती असं हाफ सर्कल द्यायचा। ओके, त्यानंतर आपण ऊ बघूया, हाफ सर्कल आणि हा थोडासा वरती न्यायचा। दुसरा ऊ बघूया, हाफ सर्कल थोडासा वरती न्यायचा आणि ही जी लाईन आहे ती खालपर्यंत टेकवायची आपल्याला। ओके, आता त्याच्यानंतर रू बघूया। रू काढताना बघा, स्टँडिंग लाईन द्यायची, थोडंसं क्रॉस करून मग स्लँटिंग लाईन याला जोडायची, त्यानंतर इथे एक स्लँटिंग लाईन घ्यायची आणि इथे अर्धा ध काढायचा। अशा पद्धतीने असं जर लिहिलं तर खूप सुंदर दिसतं। त्यानंतर आपण ए बघूया। आता ए काढताना बघा, स्टँडिंग लाईन द्यायची, अर्ध्यापर्यंत आणायची, तिला स्लँटिंग करायची आणि थोडंसं कर्व करायचं, अगदी थोडंसं। त्यानंतर जी दुसरी रेषा आहे ती अर्ध्यापर्यंत आणून सरळ आणायची आणि मध्ये थोडासा कर्व करायचा, अगदी सुंदर दिसतं। पुढे सुद्धा आपण दुसरा ए काढणार आहोत, स्टँडिंग लाईन, स्लँटिंग लाईन, थोडासा कर्व, स्टँडिंग लाईन, थोडासा कर्व, स्लिपिंग लाईन आणि मात्रा। आता आपण अ काढून घेऊया, त्याला आ करूया, स्लिपिंग लाईन दिल्याच्या नंतर त्याच्यावरती एक मात्रा दिल्यानंतर ओ तयार होईल। त्यानंतर तशाच पद्धतीने आपण आ काढून घेऊया आणि त्याच्यावरती 2 मात्रा देऊया, औ। अ काढून घेऊया, वरती एक डॉट देऊया, इथे सर्कल काढायचा नाही आहे आणि दोघांमध्ये प्रॉपर गॅप असला पाहिजे, आणि आहा, इथे सुद्धा व्यवस्थित डॉट द्यायचे आहेत आपल्याला।